कितीतरी दिवसांनी एवढे पैसे जातात कपाटात. हो. तरी मी डोकं लढवून त्या ठाकूर देसाईकडनं ऍडव्हान्स मागून घेतला. म्हणून एवढी घसघशीत रक्कम दिसते तरी आपल्याला. मी फोन केला होता त्या ठाकूर देसाईला, म्हटलं काय झालं आमच्या ऍडव्हान्स. होते विसरलाच होता तो, पण खूप घाबरलेला होता. हळू बोल, आपल्या इथे भिंती ना कान, फक्त कान नाही, नाक डोळे मेंदू सगळं आहे. आता आपण आहे ना कपाटाला एक लिंबू मिरची बांधून ठेवूया. आई बाबा इंद्रनील, अरे ये, मी खोलीतच आहे. तुम्ही चिडू नका, आईंवर शांत डोक्याने बोला. शांत राहून हिला कळणार नाहीये. हे सगळं आजच संपलं पाहिजे. मी चाललोय पोलिसात तक्रार करायला. एक मिनिट, तुला काय संपवायचं आणि कुणाला पोलिसांमध्ये देणार आहेस तू? आई तुला एकच गोष्ट किती वेळा सांगायची आहे मी. तरी बरं स्वानंदी सगळीकडे लक्ष ठेवते बिचारी. नाही तर तू तर म्हणजे. अरे काय 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 झालंय काय ते तरी सांग. स्वानंदी, तू त्याला काहीही सांगणार नव्हतीस ना? आई ही फार मोठी गोष्ट आहे, मी नाही गप्प राहू शकले. आई तू स्वानंदीच्या आईकडून पैसे घेतलेस? हो. म्हणजे अरे माझ्या मनात असं होतं ना इंद्रनील. तुझ्या मनात काय आणि काय नाही मला खूप चांगलं माहितीये. पण आई आता बस झालं. अरे तुला वाटतंय तसं काही नाहीये. स्वानंदी खोटं बोलते तुझ्याशी. स्वानंदी कधीही खोटं बोलत नाही आई. तिच्या आईकडून तू 30,000 रुपये घेतले होतेस की नाही? अरे हो, पण माझा हेतू असा होता ना इंद्रनील. तुझ्या मनात काय होतंय मला चांगलं माहितीये. आपण त्यावर नंतर बोलू. ताबडतोब आता एक काम करायचं, ते पैसे आत्ताच्या आत्ता परत करायचे. अरे मी करणारच आहे त्यांना पैसे परत. तुझ्याकडे पैसे आहेत आत्ता? हो हो आहेत. हे बघ, मी करणारच आहे त्यांना पैसे. तू काळजी नको करू, मी उद्याच अंजलीताईंना फोन करते. हा, असं नाही होणार. स्वानंदी उद्या तिच्या आईकडे जाणार आहे. मी पण जाईन कदाचित. तू ते पैसे आत्ता मला द्यायचे. स्वानंदी तू आईला देऊन टाकते पैसे. पैसे दे. देते. झालं समाधान? नाही झालं अजून. पुढे बरंच बोलायचं बाकी आहे अजून. अजून काय बाकी आहे आता? बाबा एक मिनिट, मला आईशी प्लीज बोलू द्या. आई हे सगळं तुझं किती दिवस चालणार आहे अजून? किती दिवस? म्हणजे जर मला हिने सांगितलं नसतं तर मला खरं कळलंच नसतं. आता काय केलंय मी? काय केलंय? आई मी तुम्हाला शब्द दिला होता, पण तुम्ही दिलेलं मंगळसूत्र खोटं होतं. आजी तुला काय वाटतं, मी तर सारखं सारखं येऊ नये का? नाकावर ना एवढा तोर आहे, माशी बसायला सुद्धा जागा नाहीये. आई आई हो, काय चेष्टा मस्करी करताय तिची आल्या आल्या. संपदा तसं नाहीये बाळा, हे तुमचंच घर आहे. तू इथे कधीही येऊ शकतेस, कितीही दिवस राहू शकतेस. पण आता मला सांग, मी काय करू तुझ्यासाठी खायला? पटकन सांग. नाही मला काही नको. अगं का? डाएट वगैरे का काय? आई नका ना मस्करी करू तुम्ही. नाही जाऊ दे, करू दे तुला मस्करी. बरं ऐक ना, बाबांचं काय? तू बाबा ऑफिसला गेले. मी चहा आणते तुझ्यासाठी. हा अगं काका कुठे? दिसलंच नाही. अगं कॉलेजला नाही का गेला? सकाळी आपल्या घरात किती धावपळ असते माहिती नाही तुला? बाकी सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. आता तुला फोन करून कळवलं नसतं? नाही नाही तसं नाही ग, मला माहिती आहे. नाही सायली जुईली काकू कुणीच नाहीये घरी.
तुम्ही दोघीच आहात ना म्हणून म्हटलं. अगं बाई, सगळे आपापल्या कामात आहेत. फक्त तू आणि मी बिनकामाच्या बायका आहोत ना, म्हणून बसलोय गप्पा मारत. तुला सांगते, नवीन सिरियल चालू झाली आहे, मस्त एकदम. तूच बघ, मला नाही आवडत मालिका बघायला. ते बघत जा ग. डोळ्यासमोर जरा हलतं चलतं राहिलं की नाही, की डोक्यात प्रश्न पडत नाहीत. नाही तर उगाच काय करू काय करू ते 17 प्रश्न येतात. बघत जावं जरा. अगं नोकरीला नाहीयेस ना, म्हणून सांगते तुला. आजी, मी नोकरीवर जरी नसले ना तरी माझं सगळं ठीक आहे. आमचं पण नीट चाललंय की. नाही म्हणजे आता नवीन नवीन भाज्या यायला लागल्यात ना बाजारामध्ये, त्यातून तो आमच्याकडे शेतकरी बाजार चालू झालाय ग. इतक्या स्वस्त आणि मस्त भाज्या मिळतात. आणि त्या तिथूनच आणते सगळ्या भाज्या. आज तर ना त्या खूप भाज्या मिळून काहीतरी एक पदार्थ केला होता, उकडीच्या करंज्यासारखा. ती आणि सायली मला काय म्हणाली बाई, ते काय मम्मी का काय असं काहीतरी म्हणाली. नाही ग आजी, त्याला मोमोज असं म्हणतात. तेच ते काय ते, पण काय खूप साऱ्या भाज्या असतात ना. मम्मी म्हणा नाही तर टम्मी म्हणा, आतल्या सारडाची चव चांगली असते की नाही ग. हो चांगली असते. बरं तू खाणार आहेस मोमोज? तू खाणार असलीस तर मी गरम करते, गार नाही चांगले लागत. नाही नको, चहाच ठीक आहे. संपदा ग हळू, काय घाई आहे? अगे जरा हळू पी की. हा, तुझा चहा आहे ना तो, कुठे पळून जाणार आहे का? बर, चहा चालतो ना डाएटला. आई का छळताय तिला उगीच, नको ना. इथे तर सगळे एकदम मजेत दिसत आहेत. कोणाला काही दुःख झालंय असं वाटतच नाही. आणि बाबा ते तर चक्क ऑफिसला गेले, म्हणजे हा प्लॅन फसला. आलो आलो. किती कामाचा माणूस आहे मी, भांग पण पडायला देत नाहीये. आलो आलो, थांब. हा हा. संपदा, चांगली बातमी दे ग टवळे. हा संपदा बाळा, बोल. हॅलो काका, काय बोलू तेच कळत नाही. म्हणजे काय, माहेरी जाऊन येणार होतीस ना तू? जाऊन आले, ते तुमच्या सांगण्यावरून. मग काय पचका झाला माझा. म्हणजे काय 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 झालं काय? काही नाही, तिथे असं काही मेजर घडलं असं काहीच वाटत नाहीये. अगं तू विचारलंस तरी सांगणार नाही तुला ते लोक. तू त्यांच्या तेवढी जवळची नाहीयेस ना, न बोलता अंदाज घ्यायचास ना सगळा. मला माहितीये काका, मी त्यांच्या जवळची नाहीये. किती वेळा बोलणार तुम्ही? पण आज आजीच्या वागण्यावरून तसं जाणवलं पण मला. हो पण मी अंदाज काढून आले. हा काय 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 कळलंय तुला? मी म्हंटल ना काका, तुम्हाला अंदाज काढून आले. तिथे सगळं नॉर्मल आहे. घरचे सगळे छान छान पदार्थ करून खातात, टीव्ही बघतात, एन्जॉय करतात, सगळे मजेत आहेत. मी जे तुला आता सांगणार आहे ते तुझ्या घरी कोणालाच माहिती नाहीये. सांगा ना काय झालंय. बी स्ट्रॉंग. प्लीज माझा अंत बघू नका, सांगा ना. आपले बाबा सस्पेंड झाले. काय?